नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण डॉक्टर साळुंखे यांच्या आपली फुलण्याचीही आणि फुलविण्याचीही क्षमता ओळखूया या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी लेखकाचा परिचय थोडक्यात बघूया. साळुंखे यांचं पूर्ण नाव अण्णा हरी साळुंखे असे असून महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक आणि संशोधक म्हणून त्यांचा परिचय आहे. साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगावजवळच्या खाडेवाडी, सध्याचे शिवाजीनगर येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे जवळपास 30 वर्ष अध्यापन केले. मराठी विश्वकोशात तौलनिक धर्मशास्त्रांतर्गत अनेक नोंदीचे लेखन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे वैचारिक, संशोधनात्मक व ललित अशा एकूण 36 ग्रंथांचे त्यांनी लेखन केलेले आहे. यावरून त्यांचा अभ्यास, त्यांचे ज्ञान आपल्याला लक्षात येते. आता आपण आपली फुलण्याचीही आणि फुलविण्याचीही क्षमता ओळखूया या घटकाकडे वळूया. नुकताच मी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर येथे एक दिवसभर एका शिबिरात होतो. शिबिरात सुमारे 150 तरुण सहभागी झालेले होते. व्यक्तिमत्व विकास हा शिबिराचा विषय होता. दिवसभर या तरुणांशी मनसोक्त बोलण्याची संधी मला मिळाली. त्यांनी मोकळेपणानं प्रश्न विचारले. एक दिलखुलास चर्चा झाली. आपण आपलं जीवन कष्टपूर्वक निकोप आनंदात भरावं, स्वतः फुलावं आणि इतरांनाही फुलवावं, अशा आशयाचे विचार माझ्या प्रारंभीच्या मांडणीमध्ये मी व्यक्त केले होते. माझ्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरं सुरू झाली आणि मुलांनी त्यांच्या मनातल्या अनेक शंकांना खुलेपणाने वाट करून दिली. प्रश्नोत्तराच्या ओघात रवींद्र नावाच्या एका युवकाने मला विचारलं, सर, आम्ही खेड्यातली मुलं, स्वतः फुलण्याचीच मारामार. अशा स्थितीत आम्ही दुसऱ्यांना काय फुलवणार? त्यांना स्वतःचं जे मूल्यमापन केलं होतं त्याच्या आधारे अगदी प्रांजळपणाने आपलं म्हणणं आमच्यापुढे मांडलं. तो ज्या मानसिक अवस्थेत होता त्या अवस्थेत त्याची स्वतःविषयी अशी धारणा बनणं हे अगदी स्वाभाविक होतं. मी त्याला विचारपीठाजवळ बोलावून घेतलं आणि म्हटलं, मी मगाशी 2 इंग्रजी वाक्य सांगितली, ती तेवढी पुन्हा म्हणून दाखवणार का? हे ऐकताच रवींद्र जणू काही ताडकन उडाला. मी मराठी शिकवतो, पण मला इंग्रजी येत नाही, असं तो म्हणाला. मी माझ्या व्याख्यानाच्या ओघात स्वतःविषयीच्या आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोनाचं महत्त्व सांगताना मुलांना पुढील 2 वाक्य सांगितली. इफ यू थिंक यू कॅन, यू कॅन. इफ यू थिंक यू कॅन नॉट, यू कॅन नॉट. एखादी गोष्ट आपल्याला जमू शकते असं तुम्हाला वाटलं तर ती तुम्हाला जमू शकते. ती जमणार नाही असं तुम्हाला वाटलं तर ती तुम्हाला जमू शकत नाही. मी सांगितलेल्या या वाक्याचा त्यानं केवळ पुनरुच्चार करावा अशी माझी अपेक्षा होती, पण आपल्याला तसं करणं जमणार नाही अशी त्याची खात्री होती. मी त्याला पुन्हा पुढं बोलावून घेतलं. इंग्रजी येत नाही अशी सबब चालणार नाही. मी सांगितलेलं पहिलं वाक्य तरी सांग, असं मी त्याला म्हटलं. त्यानं सांगण्याची धडपड केली, पण त्याला पहिलाच शब्द आठवेना. तो कोणीतरी त्याला सांगितला. मग त्यानं सुरुवात केली. वाक्य सांगताना 1-2 शब्द चुकले. मी ते दुरुस्त करून घेतले. मग त्यानं ते वाक्य बिनचूक सांगितलं. या सर्व प्रक्रियेला फक्त मिनिट 1.5 मिनिट एवढा वेळ लागला. पहिलं वाक्य आल्यामुळं दुसरं वाक्यही येईल असं त्यालाही वाटू लागलं. नंतर मी सर्व मुलांना म्हटलं, आता तुम्ही तुमच्या घड्याळाकडे लक्ष द्या. रवींद्र आपल्याला दोन्ही वाक्य म्हणून दाखवणार आहे. त्यानंतर मी रवींद्रला ती वाक्य म्हणायला सांगितली. थोडा विचार करीत त्यानं दोन्ही वाक्य बिनचूक म्हटली. मी मुलांना विचारलं, किती वेळात रवींद्रनं ही वाक्य उच्चारली? 40 सेकंदात, असं मुलांनी उत्तर दिलं. पहिलं मिनिट 1.5 मिनिट आणि नंतरचे 40 सेकंद एवढ्या वेळेत त्यानं ही वाक्य बिनचूक उच्चारली. साधारणतः 2.5 मिनिटापूर्वी आपल्याला ही इंग्रजी वाक्य येऊ शकत नाहीत अशी त्याची ठाम धारणा होती. पण आता केवळ 2.5 मिनिटानंतर त्यानं ती वाक्य अत्यंत आत्मविश्वासानं बिनचूक म्हणून दाखवली होती. मी त्याला त्याच्या जागेवरच उभं राहायला सांगितलं. त्यानंतर मी त्याला विचारलं, रवींद्र,
आता इंग्रजीविषयी तुझं मत काय आहे? तो म्हणाला, निदान 2 इंग्रजी वाक्य मला उत्तम रीतीने म्हणता येतात. मी म्हणालो, याचा अर्थ प्रयत्न केला तर इतर वाक्यही येऊ शकतील? नक्की? म्हणजे इंग्रजीच्या बाबतीत फुलण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे तर? अर्थातच. तुझ्या घरी लहान भाऊ आहे का? नाही. लहान बहीण? नाही. मग निदान शेजारी तरी 4थी-5वीतली कोणी मुलं आहेत का? होय. मग त्यांना ही वाक्य शिकवू शकशील का? होय. तू शिकवल्यावर किती वेळात त्यांना ही 2 वाक्ये येतील असं तुला वाटतंय? जास्तीत जास्त 5 मिनिटात. याचा अर्थ इंग्रजीच्या बाबतीत इतरांना फुलवण्याचीही शक्ती तुझ्यात आहे असं समजायचं का? होय. आपली क्षमता ओळखण्यापूर्वीचा मनुष्य आणि ती ओळखल्यानंतरचा मनुष्य यामध्ये केवढं अंतर असतं हे या अनुभवावरून उत्तम रीतीने स्पष्ट होतं. माझ्या संस्कृतच्या वर्गात मी हा प्रयोग अनेकदा केला आहे. विद्यार्थ्यांना एखादा श्लोक खूप क्लिष्ट, किचकट वाटत असतो. त्याचं पाठांतर फार अवघड असतं अशी त्याची भावना असते. मी त्या श्लोकाचे विशिष्ट भाग करून ते त्यांना म्हणायला लावतो. घड्याळही पाहायला सांगतो. 2.5-3 मिनिटात आपला श्लोक पाठ झाल्याचं पाहून त्यांना आश्चर्यही वाटतं आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वात असलेल्या प्रचंड क्षमतेचं भानही येतं. अखेरीस जीवनात यशस्वी होण्याच्या बाबतीत आपण घेतलेला दृष्टिकोनच महत्त्वाचा असतो. 1 फूट रुंद आणि 20 फूट लांब अशी एखादी फळी सपाट जमिनीवर ठेवली आणि आपल्याला तिच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं कोणी सांगितलं तर आपण निर्धास्तपणे जाऊ. या उलट तीच फळी 100 फूट उंच असलेल्या एखाद्या इमारतीच्या गच्चीवरून तितक्याच उंचीच्या दुसऱ्या इमारतीच्या गच्चीपर्यंत पोहोचेल अशा बेताने ठेवली आणि तिच्यावरून चालत जायला सांगितलं तर आपण गांगारून जाऊ. फळी तीच असूनही, अंतर तेवढंच असूनही पहिल्या प्रकारात आपण निर्भय असतो तर दुसऱ्या प्रकारात अनेक प्रकारच्या भीतींनी ग्रस्त झालेली असतो. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात असं घडत असतं. निर्भयतेमुळं आत्मविश्वास मिळून यश लाभतं तर भीतीमुळं आत्मविश्वासाचं खच्चीकरण होऊन पदरी अपयश येतं. अशा प्रकारे डॉक्टर आह साळुंखे यांनी आपल्याला फुलण्याची आणि फुलविण्याची क्षमता ओळखता आली पाहिजे. थोडक्यात आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास इतरांमध्ये सुद्धा आत्मविश्वास घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची क्षमता आपल्यामध्ये असल्यास आणि त्याच पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन असल्यास आपण इतरांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुद्धा विकास घडवून आणू शकतो. यासाठी गरज आहे ती दृष्टिकोनाची आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आपण यशस्वी होऊ शकतो आणि नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अयशस्वीसुद्धा होऊ शकतो. म्हणून तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशा प्रवृत्तीतून एक प्रकारे आपल्याला हे विचार समोर मांडल्याचे आपल्याला लक्षात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखाव्या आणि क्षमता ओळखल्यानंतर त्या क्षमताच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतः तर यशस्वी होऊ शकतो, त्याच पद्धतीने इतरांनासुद्धा यशस्वी घडवून आणू शकतो, यशस्वी करू शकतो. हा विचार या पाठाच्या माध्यमातून आलेला आहे.